हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी स्वप्नाली स्वागत करते तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्वप्न, आनंद आणि ऑस्ट्रेलिया. तर आजचा विषय आहे की ऑस्ट्रेलियात तुम्ही काय काय घेऊन यायला पाहिजे जर पहिल्यांदा येत आहे तर. बऱ्याच लोकांना माहिती नाही, जसं मलाही माहिती नव्हतं. बऱ्याच गोष्टी इथं आल्यानंतर माहिती पडल्यात. ऑलमोस्ट म्हणजे 1 वर्ष झाले, त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ बनवते की काय काय आपण घेऊन यायला पाहिजे. मग ते तुम्ही स्टुडंट असो किंवा वर्क विजावर असो किंवा व्हॉटएव्हर, काही कुठल्याही विजावर जर तुम्ही येत असाल तरी कुठल्या गोष्टी तुम्ही घेऊन यायला पाहिजेत त्याविषयीचा आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. आणि जसं वेळ जातो तसं आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती होते. तर असंच 1 वर्ष झाले तर बऱ्याच गोष्टी माहिती पडल्या की इकडं काय मिळतं, काही मिळत नाही, कुठली गोष्टी घेऊन यायला पाहिजे होतं, काही आणायला तेवढं गरजेचं नव्हतं. अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला आल्यानंतरच कळते. तशीच मलाही कळलेली आहे. त्यामुळं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की काय काय घेऊन यायला पाहिजे, काय काय घेऊन नाही यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी. आणि आमच्या बऱ्याच ओळखीच्या लोकांचे विजा आलेले आहेत, तर बऱ्याच जणांचे फोन कॉल्स येत आहेत की बाबा आम्ही काय घेऊन येऊ, कसं घेऊन येऊ, काय काय म्हणजे कपडे काय आणायचे, भांडी काय आणायचे, बऱ्याच गोष्टी असतात. कन्फ्यूज असतात सगळ्याच लोक. तर तसेच त्यांचे प्रश्न आहेत की बाबा काय काय घेऊन यायला पाहिजे, काय नाही घेऊन यायला पाहिजे. बऱ्याच लोकांना असं वाटत असतं, अरे ही गोष्ट ऑस्ट्रेलियामध्ये मिळत असेल का? नाही, नसेल मिळत. हे मिळतच असेल, आता तर सगळंच मिळतं. असं म्हणजे बरंच कन्फ्युजन असतं, हे मिळतं का, ते मिळतं की नाही. मलाही तसंच वाटत होतं, हे मिळत असेल का, ते मिळेल का, हे मिळेल का, आपले सगळ्याच गोष्टी असं वाटतंच. प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. तर इथे ऑस्ट्रेलियामध्ये सगळं मिळतं, सगळं. म्हणजे तुम्ही नाव घ्या आणि तुम्हाला ते मिळालं, असं सगळं मिळतं. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट हीच आहे की बाबा सगळं मिळतं इथं. पण तरी सुद्धा आपण आपल्या देशातून काही गोष्टी घेऊन यायला पाहिजेत. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपण आल्या आल्या त्या गोष्टी अफोर्ड नाही करू शकत. कारण जे गोष्टी आपण घेऊन येऊ शकतो त्या तर घेऊन यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण इथं आल्यानंतर आपण डॉलरमध्ये खर्च करणार आहे, म्हणजे रुपीजमध्ये आपल्याकडे पैसे असणार, ते आपण डॉलरमध्ये खर्च करणार. आणि आल्या आल्या सगळ्याच गोष्टी नवीन असतात आणि मग एवढं ते एक्सपेन्सिव्ह वाटणार, ऑब्व्हियसली वाटतंच. तर मग आल्या आल्या तो खर्च नको व्हायला यासाठी आपण त्या सगळ्या गोष्टी घेऊन येतो आणि घेऊन यायलाही पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की इथं ही गोष्ट मिळते की नाही, ती गोष्ट मिळते की नाही, तर इथे सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे असं नाही की म्हणजे इंडियामध्ये कसं आपल्याकडं मराठी ज्या साईडला लोक राहतात तिकडे फक्त मराठी लोकांच्याच वस्तू मिळतात, वेगवेगळ्या भागात वेगवेगळं मिळतं. तसं इथं नाही. इथं एकाच ग्रोसरी शॉपमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात. तर पहिल्या भागात आपण कपडे काय आणायचे ते पाहू आणि मग भाग दुसरा पण करू, त्यामध्ये आपण बाकीच्या म्हणजे भांडी आणि बाकीच्या वस्तूंबद्दल बोलू. कपडे म्हणजे आपण कपडे काय काय घेऊन यायला पाहिजेत, तर त्यातले सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत कपड्यांमध्ये, त्या मी इथं सांगणार आहे तुम्हाला. तर इथे कुठल्याही कामाला तुम्ही जर जाणार असाल ना, तर त्यासाठी इथले जे कामाचे कपडे इकडं ठरवून दिलेली आहेत ती तर घालावी लागतातच. पण जर दुसरी छोटी छोटी कामं जर तुम्हाला करायची असेल पार्ट टाइममध्ये वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला ब्लॅक कलरचे कपडे इकडे जास्त यूज केले जातात. तर तुम्ही ब्लॅक कपडे घेऊन येऊ शकता. टी शर्ट असेल, ट्राउझर असेल, काही. तर ते कामासाठीच झालं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे सॉक्स आणि सॉक्स असे अंडर गार्मेंट्स, तर ते एक डझन घेऊन या. कारण ते कशासाठी सांगते, कारण इकडे दररोज काही कुणी कपडे धुवत नाही. इथे विकली कपडे धुतात अशी पद्धत आहे. बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती आहेत, नवीन येणाऱ्यांना माहिती नसतात, म्हणून सांगते. इकडे 8 दिवसातून एकदा पण का धुतात कपडे, कारण त्या दिवशी ज्या दिवशी कामाची सुट्टी असते त्या दिवशीच वेळ मिळतो कपडे वगैरे धुण्यासाठी, घर क्लिनिंगसाठी वगैरे सगळ्या गोष्टींसाठी. त्यामुळे 8 दिवसाची कमीत कमी 8 दिवसाची कपडे तरी तुमच्याकडे पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं पाऊस आणि वातावरण जर चांगलं नसेल, वारं वगैरे वाहत असेल, थंडी असेल, तर कपडे सुकत नाहीत. त्यासाठी कमीत कमी म्हणजे 8 किंवा जास्तीत जास्त जर तुम्ही आणत असाल तर एक डझन अंडर गार्मेंट्स आणलेले कधीही चांगले.
आणि तुम्हाला जर दररोज कपडे धुवायचे तरी धुवू शकताय, तसं काही नाहीये. पण इथं तसं आहे की बाबा वेळ नसतो कुणाकडे, कामं असतात आणि कामाची सुट्टी ज्या दिवशी असते त्या दिवशी कपडे धुतले जातात. त्यामुळे मग 8 दिवसाचे तर कमीत कमी असायलाच पाहिजे. बरेच जण असे म्हणतात की ऑस्ट्रेलियामध्ये काही बर्फ वगैरे पडत नाही, तर मग इकडे काही थंडी नसेल. पण इकडे आपल्या इथल्यासारखं धुकं वगैरे नसतं, बर्फ पडत नाही, पण थंडी एवढी असते की ती बर्फापेक्षा जास्तच म्हणजे जाणवते. कारण त्यामुळं तुम्ही थंडीसाठी लागणारे जे काही असतील थंडीचे कपडे, स्वेटर असेल, जॅकेट्स असतील, सॉक्स असेल, ग्लोव्ज असतील आणि जे पांघरून रग्स असतात ज्या 0 डिग्रीला चालतात, अशा आपल्या भारतात पण मिळतात. तर कमीत कमी म्हणजे येताना एक तरी घेऊन यायलाच पाहिजे, कारण इथं तेही मिळतं पण आल्यानंतर लगेचच ते एक्सपेन्सिव्ह होणार तुम्हाला. त्यासाठी ते घेऊन येणं कधीही चांगलं. त्यामुळं एक ब्लँकेट एक घेऊन यायला पाहिजे चांगल्या क्वालिटीचं. आणि बऱ्याच जणांचं हे चालू असतं परदेशात जाणार बाबा ब्रँडेड कपडे घ्यायचे, गॉगल घ्यायचा, हे ते. पण त्या गोष्टी घेण्यापेक्षा तुम्ही 4 कपडे कमी आणा, पण ब्लँकेट वगैरे थंडीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आणाव्यात असं मला वाटतं. कारण ते काही ब्रँडेड कपडे वगैरे घालण्याचा इथं वेळच मिळत नाही, कामात एवढे गुंतून गेलेले आहेत ना लोक सगळे. त्याच्यामुळं ते कपडे थोडे कमी आणले तरी चालतील, पण ब्लँकेट वगैरे, थंडीचे जे स्वेटर वगैरे ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत खरंच त्या गोष्टी आणलेल्या केव्हाच. आणि त्याच्यासोबतच बेडशीट वगैरे पण घेऊन या. कारण आणि बेडशीट ते पण किंग साईजचं म्हणजे मोठ्या साईजचं घेऊन आलेलं चांगलं. कारण इथल्या गाद्यांची साईज अशा मोठ्या आहेत, तर ते जे छोटं जर आणलं बेडशीट वगैरे तर ते त्याच्यावर पुरत नाही. त्यामुळे मोठ्या साईजचे बेडशीट वगैरे घेऊन या, ते चांगलं. आल्या आल्या प्रत्येकच घरात तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतील, गादी असेल, बेड असेल असं नसतं. त्याच्यामुळे तुम्ही अंथरण्यासाठी पण जर जाड अशा रग्स मिळतात त्या पण आणल्या तरी म्हणजे तात्पुरती सोय तुमची होऊ शकते आल्या आल्या. इथे ना एका दिवसात 3 ऋतू असतात. सकाळी गरम होईल, दुपारी मध्येच थंडी वाजेल, संध्याकाळी पाऊस पडेल, सांगू शकत नाही. कारण एका दिवशी 3 ऋतू इकडे चालूच असतात. त्याच्यामुळे आता उन्हाळ्यात येतोय आम्ही, उन्हाळा चालू आहे, मग आम्ही थंडीचे कपडे थोडे कमी आणले तरी चालतील, उन्हाळ्याचेच घेऊन जाऊ. तर असं करू नका. जर कारण थंडी इकडे कधी थंडी वाजते, कधी पाऊस पडतो, कधी ऊन पडतं. त्याच्यामुळे 3 ऋतूंचे कपडे असले पाहिजेत आणि त्यातल्या त्यात थंडीची तर असणं गरजेचं. तर असं नाही की बाबा इकडे थंडीच्या वस्तू काही मिळत नाहीत वगैरे. सगळ्या गोष्टी इकडे मिळतात आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये मिळतात. पण त्या कधी रिझनेबल वाटतात जेव्हा आपण इकडे येऊन थोडा काळ घालवतो, त्यानंतर ते आपल्याला रिझनेबल वाटायला लागतं. कारण आपण डॉलरमध्ये जेव्हा कमवतो तेव्हा ते रिझनेबल वाटतं. बऱ्याच ऑफर्स वगैरे पण असतात, सगळं मिळतं नाही असं नाही. पण तरी सुद्धा सुरुवातीला सगळ्या गोष्टी घेऊन आलेल्या चांगल्या. अगदी मी तर सगळ्याच गोष्टी घेऊन आली आहे, त्याच्यामुळं मी सांगते की तुम्ही घेऊन या. गोष्ट म्हणजे आपले पारंपरिक ड्रेसेस असतील, आपले सणांसाठी लागणारी काही साडी असेल, सगळ्या गोष्टी फेस्टिवलसाठी लागणाऱ्या वस्तू असतील, तर त्या गोष्टी पण घेऊन यायला पाहिजे. कारण इकडे पण मिळतं पण खूप कॉस्टली मिळतं आणि क्वालिटी काहीच मिळत नाही. त्यामुळे त्याचे पण 2 ते 4 जोड आणलेले केव्हाही सांगेल सुरुवातीसाठी. तुम्हाला जर ज्वेलरी वगैरे आवडत असेल, काही गोष्टी तुमची जर असेल ती घेऊन आले तरी चांगलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, कपड्यांबद्दलच बोललो आपण. अजून एक छोटासा व्हिडिओ करू, त्यामध्ये आपण भांडी काय आणायची आणि बाकीच्या वस्तूंबद्दल बोलू. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.